छत्रपती संभाजीनगराला पावसानं तडाखा दिलाय। पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। तर आतापर्यंत 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगानं छत्रपती संभाजीनगर मनपाकडून निवडणुकीसाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागवली आहे। तसंच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्याचे निर्देश सुद्धा आयोगानं दिलेत। या संदर्भात 24 मे रोजी प्रशासकांनी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आता महापालिका पे एंड पार्क सुरू करणार आहे। देश विदेशातून मोठ्या संख्येने इथं पर्यटक येत असतात। बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होते, परंतु वाहनं उभी करण्यासाठी पार्किंग नसल्यामुळे रस्त्यांवरच वाहनं लावली जातात। त्यामुळे आता या शहरातील काही प्रमुख ठिकाणी पे एंड पार्क सुविधा सुरू होणार आहे। चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली 147 एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। अधिसूचनेवर दाखल आक्षेप आणि हरकतींवरील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे। त्यावरचा निर्णय मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येईल अशी माहिती विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे या महामार्गावर सीसीटीव्ही, इलेक्ट्रिक सूचना फलक बसवण्यात येणार आहे। 1400 कोटी रुपये खर्च करून ही सिस्टीम बसवली जाईल। त्याच नंबरवर कॉल केला होता।